नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं खूप खूप स्वागत आहे जी के अकॅडमी महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कारागृह विभाग भरती रिस्पॉन्स शीट कधी येणार आहे. तर मित्रांनो, ऑफिशियल नोटीस आलेली आहे, वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता तुम्ही. ऑफिशियल वेबसाईट आहे www.mahaprison.gov.in. या वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता की ऑफिशियल नोटीस आलेली आहे. कधी येणार आहे ते पाहूयात आपण. इथं नोटमध्ये दिलेलं आहे. तर पहा, विषय दिलेला आहे. कारागृह विभागातील लिपिक तांत्रिक पदाची सरळ सेवा भरती प्रक्रिया 2023 मधील अर्ज केलेल्या उमेदवारांना उत्तरे व उत्तर तालिका बाबत सूचना देण्याबाबत. संदर्भ कारागृह विभाग पद भरती जाहिरात दिनांक 1/1/2024. तर पहा मित्रांनो, सदर हरकत दाखल करण्याची मुदत दिनांक 29/3/2023 ते 2/4/2024 रात्री 11 ते 59 वाजेपर्यंत असून मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही. तर मित्रांनो, रिस्पॉन्स शीट येणार आहे 29 तारखेला. आणि तुम्हाला जर काही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. कोणता प्रश्न जर चुकीचा, आता TCS खूप परीक्षामध्ये म्हणजे प्रश्न बरोबर देत आहे पण उत्तरं चुकीचे देत आहे. त्यामुळे तुम्ही जर नीट आन्सर की आल्याच्यानंतर मित्रांनो, आन्सर की आल्याच्यानंतर तुम्ही नीट एकदा चेक करा, सर्व प्रश्नाचे उत्तर बरोबर आहेत का, कुठं चुकलेला दिलेला आहे TCSने, हे सर्व चेक करून तुमची रिस्पॉन्स शीट पूर्ण चेक झाल्याच्या नंतर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. एखादा प्रश्न चुकला असेल तर त्याला तुम्ही दुरुस्तीसाठी पाठवू शकता. इथं दिलेलं आहे तुम्हाला येत्या 2 तारखेच्या नंतर विचार केला जाणार नाही त्या प्रश्नाचा. त्यामुळं अगोदरच रिस्पॉन्स शीट आल्या लक्षपूर्वक चेक करून घ्यायची, त्याच्यानंतर आपण ऑब्जेक्शन घ्यायचं. तसेच हरकती संदर्भात कोणतेही पत्रव्यवहार कारागृह मुख्यालयाच्या कार्यालयात लेखी अथवा ईमेलद्वारे स्वीकारला जाणार नाही. मित्रांनो, हे सांगतात की इथं त्याच्यानंतर तुमची कोणतीही तक्रार घेतली जाणार नाही प्रश्नाविषयी. त्यामुळं आत्ताच चेक करून काय आहे ते क्लिअर करा. रिस्पॉन्स शीट येऊन जाईल मित्रांनो, आल्या चेक करा. जर तुमची चेक करायची असेल तर मला तुमची ID पाठवा. नंबर देतो मी, या नंबरवरती तुमची ID पाठवा. व्हॉट्सअपवरती मेसेज करा मला, तुम्हाला रिस्पॉन्स शीट काढून दिली जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.